आजचे उत्सव मूर्ती माझे गेले अनेक वर्षांचे मित्र श्री मधु शिरोडकरजी, वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष माणूसरे साहेब आणि सर्व मान्यवर, सगळे ओळखीचे चेहरे आहेत अनेक वर्षांचे. आज एक खूप चांगल्या दिवशी चांगला उपक्रम पार पडतोय. एक कालप्रवाह पुस्तकाचं जेव्हा काम सुरू शिरोडकर लिहित होते, मला खूप कौतुक वाटत होतं. एखाद्या आपल्या पुस्तकातल्या प्रत्येक शब्दाबद्दल, प्रत्येक विषयाबद्दल किती जागृत आहेत ते. आणि मी आता म्हणालात हा वृत्तपत्र लेखक संघाचा इतिहास आहे. खूप मोठी मोठी माणसं म्हणजे बांदोडकर येऊन गेलेले आहेत, वाईट मुख्यमंत्री येऊन गेले, सुशील कुमार शिंदे आले. म्हणजे मला तर असं वाटतं मुंबईतली ही एकमेव संस्था असावी की जिथं सगळे मान्यवर येऊन गेलेले आहेत, कोणी राहिलेलं नाही. वृत्तपत्र लेखकाला आहे ते सातत्यानं एखाद्या गोष्टीला आणून आपला संघ कसा मोठा होत राहील हे गेली 70-75 वर्ष सातत्यानं काम करताय. आपण वृत्तपत्र लेखकाला जाणल्या म्हणतात, त्याचं काम एवढं महत्वाचं आहे. लंडन टाइम्स मध्ये ज्यांनी पत्र लिहिली त्या पत्रांचा पुस्तक रूपाने संग्रह प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याला ककूज नेस्ट या नावानं आहे. वर्तमानपत्राला सर्वसामान्य माणसंच पत्र लिहितात असं नाही. युरोपमध्ये, इतर देशामध्ये मोठमोठे जे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मोठे साहित्यिक, लेखक, म्हणजे त्या लंडन टाइम्स मध्ये एक पत्र प्रसिद्ध झालेलं आहे की जानेवारी फेब्रुवारी गेला, अजूनही कोकिळेचा आवाज कसा ऐकू येत नाही, कोकिळेचं पूजन का ऐकू येत नाही. म्हणजे ऋतू बदलतोय का, क्लायमेट चेंज होतं. आता आपण हवामान बदलाबद्दल एवढे जागृत झालोय, उष्णता वाढते म्हणून आपण चिंता करतो. पण त्या आणि ते पत्र लिहिणारा दुसरा तिसरा कोणी मनुष्य नव्हता. सॉमरसेट मॉम हा प्रसिद्ध कादंबरीकार, म्हणजे एवढी मोठे लेखक, अमेरिकेचे अध्यक्ष पत्र लिहायचे टाइम्सला. किंवा चर्चेची पत्र आहे, पण चर्चेचं पत्र समजा आता आपल्या पंतप्रधानाचं पत्र एखाद्या वर्तमानपत्रात आलं इकडच्या, तर त्याचा पान एक वरती फोटो टाकून ह्याने आज आपल्या पेपरमध्ये पत्र लिहिले म्हणून लोकांनी जाहिरात केली असते. पण लंडन टाइम्स मध्ये समजा दत्ताराम घुगेंनी पत्र पाठवलं, त्यांच्या पत्राला जी जागा मिळेल तीच जागा चर्चेच्या पत्र लेखकांच्या मध्ये भेदभाव नाही. सगळ्यांची पत्र त्या जागेवर. आणि मी तो संग्रह वाचताना बघितलं, एकापेक्षा एक मोठ्या लेखकांची पत्र आहेत. तेव्हा वर्तमानपत्रात पत्र लिहिणं हे आपल्यातल्या सामाजिक कार्यकर्त्याची, आपलं सामाजिक भान किती मोठं आहे, आपल्याला समाजाची किती काळजी आहे हे दाखवणार आहे. आता परदेशात अनेक ठिकाणी कम्युनिटी पेपर्सची कल्पना खूप, म्हणजे त्या त्या भागातली वर्तमानपत्र असतात आणि आपल्या भागात काय घडतंय काय नाही. आता तुम्हाला सगळ्यांना एखादा किस्सा अनेकदा ऐकवला असेल, माहिती असेल. एका भागामध्ये एका गावातलं एक लहान बाळ चोरीला गेलं. बाळ चोरीला गेलं म्हणजे ते काळजी वाटली लोकांना, सगळे हरळले. तिथल्या वर्तमानपत्रात एक पत्र आलं छोटस की गेल्या 3-4 दिवसापासून आमचा शिखर अर्धा लिटर दूध जास्त गेलं. लोकांना काही नाही, अर्धा लिटर दूध जास्ती का, एकदम एका घरात का जास्ती घ्यायला लागते. पोलिसांनी तपास केला तर त्या घरात ते चोरलेलं बाळ मिळालं. तेव्हा प्रत्येक गोष्टीला, आपल्या प्रत्येक शब्दाला महत्व आहे. आपण जे काम करताय तर लेखक म्हणून मी जेव्हा 99 साली 1 जानेवारी 99 मी नवशक्तीचा संपादक करत होतो, त्यावेळी मी जेव्हा ऑफिसात गेलो दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी माझ्या टेबलावरती अभिनंदन पत्राचा खच पडला होता. खूप मोठ्या मोठ्या लोकांची पत्र आलेली होती. प्रभाकर पाधे, श्रीकांत पालेकर, कोराबे, हम मराठी, भाऊ जोशी, अशा एकापेक्षा एक मोठ्या संपादकांनी एक पद घोषवलेलं आहे. त्यामुळे तुमच्यावरती खूप जबाबदारी मोठी आलेली आहे.
पण त्याच्याही पेक्षा माझ्यावरती मोठी जबाबदारी आली होती ती म्हणजे सगळ्या पत्रलेखकांची. नवशक्तीतला पत्रलेखक म्हणजे एक खूप मोठी शक्ती आहे आणि एवढी पत्र मला वाटतं इतर सगळी वर्तमानपत्र मोठी आहेत. मी लोकसत्तेत अनेक कसे काम केलंय, नंतर मी उत्तर महाराष्ट्रात देशदूतमध्ये बघितलंय, सगळीकडे वाचकांची पत्र येतात. पण नवशक्तीला येणाऱ्या वाचकांच्या पत्राचं प्रमाण खूप मोठं असतं आणि अधिकारवाणीनं लोक विचारतात, तुम्ही संपादक आत्ता झालात, आम्ही किती वर्षापासून नवशक्तीला पत्र लिहितोय. आमचा अधिकार मोठा आहे आणि त्यावर एक संपादकावरती धाक ठेवणारे पत्र लेखक ही नवशक्तीची खरी ओळख आहे. त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही सगळे वृत्तपत्र लेखक संघ अभिनंदनाला पात्र आहे. तुम्ही हे काम पुढे चालू ठेवताय. मला एक 2 मिनिटं शिरोडकरांच्याबद्दल बोलायचं आहे. एक सकारात्मकता म्हणजे शिरोडकर. कुठल्याही त्यांच्या पत्रांचा विषय बघा, तुम्ही त्यांचं काम बघा. आता बँका, आपल्या बँकांना झालं आहे काय म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्याच्यावर, किंवा सहकारी बँकांचीच अशी का दुरवस्था होती. आता ते स्वतः बँक ऑफ इंडियामध्ये होते आणि बँक ऑफ इंडियामध्ये जी कोअर बँकिंग आहे, आता जे आपण आता बँक ऑफ पुढे गेल्या डिजिटल झालं, सगळ्या म्हणजे आता ॲप आलं, सगळं म्हणजे खूप सुधारणा झाल्या. पण त्या सुधारणांची सुरुवात बँक ऑफ इंडियामधनं शिरोडकरांनी करून दिली आणि त्यामध्ये एवढ्या वर्षानंतर सुद्धा अजूनही बँक ऑफ इंडियामध्ये काही तांत्रिक कामं असतील तर शिरोडकरांना पाचारण केलं जातं. आजही त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं बँक ऑफ इंडिया. ही खूप मोठी सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने आमच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. मी त्यांना आता त्यातली त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना मी पत्र वाचत होतो, ही दुसरी पत्र नाही आहे, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत आणि सगळी आंतरिक तळमळ त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी हे पुस्तक आपल्या सगळ्यांनी घेण्यासारखं झालेलं आहे आणि शिरोडकरजींनी या वयात या जिद्दीने हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याबद्दल ते विशेष अभिनंदनाला पात्र आहे. मी त्यांना त्याचं खूप अभिनंदन करतो आणि 27वा आणखी अशी पुस्तकं लिहित राहू अशी प्रार्थना करतो. आणि आज वृत्तपत्र लेखक संघाने तुम्हाला बोलावलं, अनेक जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळाली, त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा या ठिकाणी ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक या उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या, त्यांनी शुभेच्छा द्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विलास गुर्जर. मी मुद्दाम उभा राहतो का मधु शिरोडकर हा माझा 50 वर्ष मित्र आहे. 50 वर्ष दोघे आम्ही बँक ऑफ इंडियामध्ये एकत्र काम करत होतो. नुसतं बँक ऑफ इंडियाच्या बिल्डिंग मध्ये नाही, त्या बिल्डिंग मध्ये एका डिपार्टमेंट मध्ये मधुची ही खुर्ची आणि ही माझी खुर्ची. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातलं त्याचं दररोजचं वृत्तपत्राचं जे लेखन चालायचं आणि ते पत्र त्या दिवशी पोहोचण्यासाठी त्याची जी धावपळ असायची, ती धावपळ प्रत्यक्ष पाहिलेला खरा माणूस मी आहे की ज्यांनी मी पाहिलं. कशा रीतीने तो पत्र पोचतं करायचा. ते पत्र दुसऱ्या दिवशी छापून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याबद्दल चर्चा करायचा आणि पत्र ते छापून झालं, कृतकृत्य झालं, समाधान झालं, हा 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 असा जो आनंद आहे ना, असा मधूकडे मिळतो. तर आता वेळ आपल्याला कमी असल्यामुळे मला त्या मधूशी जास्त, परंतु आज इतकं हे सगळं वृत्तपत्र लेखकांचं संमेलनच झाले हो. हे सगळं संमेलन सगळे बघा ना, मोठे मोठे जिकडे बघावं तिकडे पत्र 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 अशा रीतीने आता हा माहोल जमलेला आहे. आणि आज खरोखर मधू खरोखर ग्रेट माणूस आहेस तू. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई काल प्रवाह नावाचं पुस्तक जे आज निघाय, त्या पुस्तकाचं अतिशय सुरेख रीतीने इथे आपण सर्वांनी इथे स्वागत केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी इथे आलात, मी अधिक वेळ घेत नाही. पुन्हा एकदा मधु शिरोडकराला
अतिशय माझ्या मित्राला मनापासून शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संबोधतो. आता विलास गुर्जरने जे सांगितलं ते एक पत्रलेखक संघटने संबंधी एक आपल्या समोर जी गोष्ट आलेली नसेल ती मी आज व्यक्त करतो आहे. ती सर्वांना माहिती आहे की पत्रलेखक संघटनेने त्यावेळेला त्या काळामध्ये ऑफिस घेतलेलं होतं आणि त्या ऑफिसची भाडं भरणं वगैरे सर्व चाललेलं होतं. त्यामुळे पत्रही द्यायचे, सगळ्या गोष्टी पत्रांचं संध्याकाळचे आम्ही येऊन बसायचे, पंडित वगैरे सांगतात बरोबर आहे की तिथे त्या दिवसाला जी पत्र प्रसिद्ध होत असत ती आम्ही एकत्र करायचे संध्याकाळी आणि त्याचं फॉलोअप करण्याचं काम त्या पत्राचं झालं काय आहे त्यासाठी पुन्हा जाऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटायचं. नुसतं पत्र लिहिलं म्हणजे तिथे संपलं असं आम्ही कधीही करत नव्हतो. इतकंच काय तर पत्रलेखकांसाठी त्या काळामध्ये अभ्यास वर्ग सुद्धा आम्ही चालवले. पत्र कशी लिहायची ती चालवली. ते अभ्यास वर्ग सुद्धा चांगल्या रीतीने लोक आम्हाला प्रतिसाद मिळाला. आणि सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला माहिती आहे तो काळ गणपती उत्सव 11 दिवस सतत काहीतरी कार्यक्रम असायचे आणि त्यावेळेला पत्रकार संघ सुद्धा कार्यक्रम करायचे. त्या पत्रकार संघाचं आणि आमचं नातं म्हणजे एका कुटुंबातलेच आम्ही एकमेकाला मदत. वसंत शिंदे वगैरे हे लोक सर्व होते तिथे त्या काळात. ते लोक चक्री व्याख्याने करायचे, आम्ही पत्रलेखकांनी चक्री व्याख्याने केली. संबंध रात्रभर मुंबईमध्ये आम्ही चक्री व्याख्याने करायचे आणि आचार्य अत्रेंनी मुंबई गाजवून सोडली पत्रलेखक संघाच्या गरिबी हटाव या कार्यक्रमाने अशी ठळक लाईन दिली होती मराठामध्ये. त्याचं काम त्यात काम करणारे जसं नाट्यप्रयोग करतात तसं त्यात विलास गुर्जर करायचा. तो अनेक नाटकात काम करत असे, त्यातही तो काम करत असे. आणि आमचे सामंत दशम सामंत हे व्यापाऱ्याची भूमिका करायची. एकेकाला आम्ही भूमिका ठरवून दिलेली असायची आणि चक्र व्याख्यानातून आम्ही त्या काळात सुद्धा आम्ही हजारो रुपये पत्रलेखक संघाने मिळवलेले होते आणि त्याचा उपयोग आम्ही अभ्यास वर्ग करणं, काही पत्रलेखकांना मदत करायची, पत्रलेखकांना उत्साहित करायचं. ते कार्य का होत होतं तेव्हा आम्ही त्याला सांगितलं पत्रलेखक तुम्ही पत्र लिहिता प्रसिद्ध होतात मग तुम्हाला कार्यालय हवं कशाला. आणि त्यांनी उल्लेख जे केला त्यांचं नाव पु साळवे होते, दारा सामंत होते त्यावेळेला. या लोकांनी आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला पत्र छापली म्हणजे नाव आलं म्हणून आम्हाला समाधान नाही. त्या पत्राचं शेवटी काय झालं, त्या समस्येचं काय झालं हे पाहण्याचं काम सुद्धा आम्हाला करायचं. आणि हे काही नंतर त्यातून असं विषय निघाला की पत्रलेखक समाजसेवा करतात. पण पुरा बेरे वगैरे या सर्वांनी मला सांगितलं की हा जो भाग आहे हा तुम्ही सतत चालू ठेवा तरच पत्राचं तुम्हाला समाधान मिळेल. आणि ज्यावेळी आपण काम करतो त्याची पावती समाजाला काहीतरी फायदा झाला. आणि या भावनेने पत्रलेखक संघटनेचे काम चालू होतं. आज ते मालुसरेंना ते अनेक गोष्टी करायच्या आहेत पण ते महापालिकेचा नियम आला आणि त्यातून ते कार्यालय गेलं महापालिकेकडून त्यांनी ते घेतलेलं आहे. तो मिळवण्याचा परत प्रयत्न चालू आहे आणि नवीन तरुण वर्ग आता पूर्ण त्या बाबतीत प्रयत्न करते आणि तीच परंपरा पत्रलेखक संघटना पुढेही चालू ठेवेल एवढं मी सांगतो.